लोककला पथकाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती अभियान। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक लोककला पथकाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती अभियान। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने नरबळी, इतर अमानुष व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन या विषयावर धुळे येथील मध्यवर्ती बस स्थानकात लोककला पथकाद्वारे जनजागृती अभियान राबविण्यात आले। या अभियानाचा मुख्य उद्देश अंधश्रद्धेविरोधात समाजात जनजागृती निर्माण करणे, नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे तसेच नरबळी, जादूटोणा आणि इतर अमानुष प्रथांपासून समाजाला परावृत्त करणे हा होता। लोककला पथकाने गीत, पथनाट्य आणि प्रबोधनपर सादरीकरणाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचे दुष्परिणाम प्रभावीपणे उलगडून सांगितले। तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम याविषयी माहिती देत नागरिकांना कायद्याबाबत जागरूक करण्यात आले। धुळे बस स्थानक परिसरात आयोजित या कार्यक्रमाला प्रवासी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अनेक प्रवाशांनी थांबून पथनाट्याचा आस्वाद घेत जनजागृतीचा संदेश आत्मसात केला। या पथनाट्याच्या आयोजनासाठी जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील, सचिव कैलास चौधरी तसेच रवींद्र चौधरी, राजेंद्र काळे, बुला सागळे, राजेंद्र चौधरी, मीना भोसले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। समाजात वैज्ञानिक विचारसरणी आणि विवेकवादी दृष्टिकोन रुजविण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य शिक्षण महाराष्ट्र शासन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय धुळे आज जादूटोणा कायदा 2005 या अनुषंगाने आज अंधश्रद्धा बुवाबाजी अंधश्रद्धा या विषयावरती आज हे पथनाट्य आयोजित करण्यात आलं होतं। जोगाई माता सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आज जे महाराष्ट्रात बुवाबाजीचं जे पीक फोफावलं आहे त्याच्यासाठी आणि जनजागृती करता आई जोगाई माता सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आज इथे पथनाट्य आयोजित करण्यात आलं होतं। योगेश पाटील आणि आशा पाटील या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाला।